आधी आरशात पाहावं, त्यानंतर मोर्चे काढावे. ठाकरेंच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. भाजपकडून ठाकरेंना पुन्हा चितपट करण्याची तयारी सुरू. 2 विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी. ठाणे, नवी मुंबई आणि कोकण विभागाची आज आढावा बैठक. धाराशिवमधील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार का? ओमराजे निंबाळकर यांचा सरकारला सवाल. पूरस्थितीच्या आढावा बैठकीनंतर ओमराजे यांनी मांडली भूमिका. नितीन गडकरी आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर. यावेळी विविध कार्यक्रमांना लावणार उपस्थिती. नागपुरातील 24 तास पाणी पुरवठ्याचं काय झालं? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशासनाला विचारणा. नितीन गडकरी यांनी घेतला जलकुंभ बांधकामाचा आढावा. पुण्यात अजित पवारांचा जनसंवाद कार्यक्रम. खडकवासला मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या घेणार जाणून. अजित पवारांकडून शिवणे ते नांदेड सिटी पुलाची पाहणी. पुलाच्या नवीन प्रस्तावासंदर्भात चर्चा. अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. भल्या पहाटे अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झापाझापी. अजित पवारांनी पीएमआरडीए अधिकाऱ्यांना झापलं. रिंग रोड बाकी रस्त्यांबाबत चर्चा सुरू असताना झापलं. अधिकाऱ्याला 2 मिनिटं उशीर झाल्यानं पवारांनी सुनावलं. गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी. जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची 40 प्रकरणं समोर. घायवळच्या जमीन व्यवहाराचा तपास सुरू. पुणे सासवड नगरमध्ये जमीन खरेदी केल्याची माहिती. शेतकरी आक्रोश करत असताना मंत्र्यांना प्रसिद्धीचं वेड लागलंय. उद्धव ठाकरेंचा घणाघात. ठाकरे ब्रँड काय आहे ते आता कळेल. उद्धव ठाकरे यांचा घणाघात. बेस्टचं खासगीकरण होऊ देणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये. शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा. उद्धव ठाकरे करणार मोर्चाचं नेतृत्व. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. हिंगोली जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार. सरकारकडून केवळ मदतीची घोषणा, अंमलबजावणी नाही. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा आरोप. दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व शाखा प्रमुखांची बैठक. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडली बैठक. मतदार यादी तपासून कामं करा, उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना. आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचं भान नसलेल्यांचं कृत्य गमतीशीर. यूकेचे पीएम स्टारमर यांच्या मुंबई दौऱ्यावरून सामनात भाष्य. स्टारमर यांचा दौरा. शिंदेंकडून बॅनर, सामनातून टीका. उद्धव ठाकरेंच्या आज छत्रपती संभाजीनगर दौरा. उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा. अंबादास दानवेंनी घेतला दौऱ्याच्या तयारीचा शेवटचा आढावा. पुण्यात शनिवारी भाजपची महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नेत्यांसोबत घेणार बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पैठणमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. व्हिडिओ कॉलवरून केलं सांत्वन. राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न. योगेश कदम यांची विरोधकांवर ट्विटद्वारे टीका. शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या असं ट्विट. शस्त्र परवानाबाबत विशेष अधिकार वापरले नाही. योगेश कदम यांनी शिंदेंपुढे मांडली बाजू. शिंदेंचाही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा. सूत्रांची माहिती. शस्त्र परवाना प्रकरणात आदेशाची प्रत समोर. 24 जून 2025च्या आदेशावर योगेश कदम यांची स्वाक्षरी. पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते आदेश. आगामी निवडणुकात युती करूनच राहणार. मात्र काही ठिकाणी युती झालीच नाही तर स्वबळावर निवडणुका लढवणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची घोषणा. धाराशिवमधील पूरग्रस्तांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मदत. खासदार अरविंद सावंतांच्या पुढाकारातून जीवनावश्यक साहित्यासह दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्याच्या किटचं वाटप. बांदरमध्ये मंदिराचा मुद्दा. भाजप शिवसेना आमने सामने. जुने मंदिर परवानगी न घेता तोडण्याचा प्रयत्न. शिवसेनेचा भाजप आमदारावर आरोप. मंदिराशी काहीही संबंध नाही. भाजप आमदार नरेंद्र मेहतांचं वक्तव्य.
विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदान बाहेरून आणलं. पैठणचे आमदार विलास भुमरे यांचं विधान. शिंदेंनी इशारा करताच वक्तव्यात सुधारणा. स्थलांतरित मतदार होते अशी भुमरेंकडून गुगली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा. गुंडांना शस्त्र परवाना देणं चुकीचं. सुषमा अंधारेंची मागणी. दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा. दिवाळी खरेदीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा. आमदार संग्राम जगतापांचे हिंदू आक्रोश मोर्चात विधान. महायुतीतील वाचाळ वीरांना आवर घाला. आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सल्ला. बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारं. कैलास पाटील यांचं वक्तव्य. पूरग्रस्त बाधित तालुक्यांच्या संख्येत वाढ करण्याचा राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय. जाहीर केलेल्या यादीत फक्त 253 तालुक्यांचा समावेश तर आज 347 तालुक्यांचा समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नथुराम गोडसेंसोबत तुलना. पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वादग्रस्त वक्तव्य. सपकाळांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. देवाभाऊ गोडसे नाही तर गोडवा निर्माण करणारं नेतृत्व. नवनाथ बन यांचा हर्षवर्धन सपकाळांवर संताप. ओबीसींच्या हक्कासाठी मैदानात उतरलो. जीआर रद्द केल्याशिवाय आता थांबायचं नाही. ओबीसीत घुसखोरी होऊ देणार नाही. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. निलेश घायवळला सीपींनी शस्त्र परवाना दिला नाही. निलेश घायवळ विषयी पोलीस आयुक्तांशी बोललो. अजित पवारांची माहिती. मित्रपक्षाकडूनच योगेश कदमांवर टीका. योगेश कदमांसारख्या मंत्र्यांना घरी बसवायला हवं. रामदास आठवले यांचं वक्तव्य. पुण्यातील वारजे परिसरात नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडल्या समस्या. रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा. नागरिकांची अजित पवारांकडे मागणी. भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली. म्हणूनच नागपूरच्या मातीतून संघाचा जन्म झाला. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. जिथे शक्य तिथे युती करणार. युती कुठे होऊ शकते याचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांची माहिती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. सांगोल्यात भाजप रॅलीत कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी. डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या बंगल्यात दारूच्या बाटल्या फेकल्या. सुदैवानं कुणीही जखमी नाही. या घटनेचा शेकापच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे येणार एकाच मंचावर. आज पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च. आज संध्याकाळी 5 वाजता सिनेमाचा ट्रेलर लॉन्च. पिंपरी चिंचवडमधील मोशीत डीपी रस्त्याचं काम पूर्ण करा. वाहतूक कोंडी सोडवा या मागणीकरता शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं बेमुदत उपोषण. मुंबईत युवा काँग्रेस आक्रमक. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा युवा काँग्रेसकडून निषेध. मंत्रालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन. सोमवारी ठाणे महानगरपालिकेवर धडक मोर्चाचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेचाही मोर्चात सहभाग. महाराष्ट्रात भ्रष्टाचारासाठी ठाणे महापालिकेचा पहिला नंबर. राजन विचारेंचं वक्तव्य. राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात. 9 संघटना आंदोलनात सहभागी. संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. सांगलीत रिक्षा व्यावसायिकांच्या विविध मागणीकरता परिवहन कार्यालयासमोर रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन. तर यवतमाळमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा आणि इतर कोणत्याही जातीचा समावेश न करण्याची मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती महामोर्चा. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे. वीज कर्मचाऱ्यांनी पुकारला होता 72 तासांचा संप. सरकारने चर्चेसाठी तयारी दाखवल्यानंतर संप मागे. अकोला अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार परिसरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता रयत शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास मुंबई नागपूर महामार्गावर तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगाव जिल्ह्यातील 4 नाही तर संपूर्ण 11 तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं. अन्यथा 4ही मंत्र्यांना फिरू देणार नाही. महाविकास आघाडीचा इशारा.
बीडच्या परळीत किसान सभेसह शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा. कोल्हापुरात दूध संस्था चालक आक्रमक. गोकुळच्या डिबेंचर रक्कम कपातीच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण. गोकुळ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. कुलगुरू मिळतील का? छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातच मोकळी खुर्ची ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. विद्यार्थ्यांचं नियोजन कोलमडल्याची तक्रार. अहिल्यानगरात आरक्षणाच्या मागणीकरता वडगाव थाटे इथे जनसमाधी आंदोलन. बंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. निर्णय न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा. कर्जत यार्डमधील ब्लॉकमुळे मध्य रेल्वे 4 दिवस कोलमडणार. पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या ब्लॉक. आज म्हाडा कोकण मंडळाच्या 5354 घरांसाठी सोडत जाहीर. मुंबईकरांसाठी खुशखबर. दिवाळीत म्हाडाच्या घरांच्या विक्रीसाठी जाहिरात. पवई ताडदेवमधील घरांचा समावेश. मान्सूनची मुंबईतून एक्झिट. उर्वरित महाराष्ट्रातून 2 दिवसात मान्सून माघारी परतणार. भाऊचा धक्का ते रेवस जलवाहतूक पुन्हा सेवेत. अलिबाग कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांना दिलासा. मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2025 जाहीर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.